आज आईने सगळ्यांसाठी पावभाजी बनवली होती। तर भैया म्हणत होता मी बाहेरून पार्सलच आणतो, पण आई म्हटली नको, सगळं सामान आहे, मग मी छान करते म्हणे घरी। आणि आईने पावभाजी पण खूप छान केली। आईला असं येत नाही असं काहीच नाही आहे, आणि टेस्टी पण फार होतं, कारण की आईच्या हाताला चवच आहे। तर सगळं सामान वगैरे आम्ही काढलं, मी वहिनीने सगळं तिला कट करून वगैरे दिलं, आणि तिनं मस्तपैकी हे बघा फोडणी वगैरे दिली। तर पावभाजी खूप छान झाली होती, आणि आम्ही पूर्ण दिवसभर पावभाजीच खाल्ली। लेकरांना पण थोडीशी फिक्की काढून ठेवली होती, आणि मस्तपैकी सगळं भोपळा वगैरे, शिमला मिरची, बटाटा, कोबी, आपलं वटाणा वगैरे सगळं साहित्य टाकलं होतं। पण ते तुम्हाला थोडंसं मॅश करून टाकलं होतं, कारण की लेकरांना ना थोडे व्हेजिटेबल असे भाजीमध्ये लागलं ना तर ते लगेच बाजूला काढून टाकतात। त्यामुळे जे जे खात नाही ते मी मिक्सरमधून बारीक करून टाकलं होतं। त्याला मस्तपैकी ग्रेव्ही केली होती, मस्तपैकी तेल सुटेपर्यंत हे बघा मसाले तळून घेतलेले आहेत, आणि त्यानंतर आपल्या व्हेजिटेबल ज्या उकळून घेतलेल्या आहेत त्या त्याच्यामध्ये ॲड केल्या, आणि मस्तपैकी भाजी केली। तर भाजी खूप मोठी केली होती असं तुम्हाला वाटत असेल, पण तेवढी भाजी संपली ॲक्च्युली, कारण की आम्ही दिवसभर सगळ्यांनी पावभाजीच खाल्ली, आणि खूप छान पण झाली होती। पण थोडंसं तिखट कमी होतं, आणि आपल्या जिभेला तर खूप चटका आहे ना, त्याच्यामुळे मी डबल त्याला तिखट वगैरे टाकून परत एकदा आमच्या खाण्यापुरती फोडणी दिली होती।